अप्रतिम आउटस्टँडिंग काम आहे, आउटस्टँडिंग काम आहे. म्हणजे गोष्ट इतकी जबरदस्त आहे, काही काही सीन्स ते इतके अप्रतिम आहेत की तुम्ही ना विचार नाही करू अरे असं होऊ शकतं का. मग काय प्रत्येक जो तरुण आहे तरुणी आहे मित्रमैत्रिणी असतात, ते मित्रमैत्रिणीचा वापर जो केला आहे किंवा त्या मैत्रिणी किंवा मित्राचे जे म्हणजे आपण बरेच सिनेमे बघितलेत की ज्याच्यामध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला काही असं सांगत असतो किंवा आपल्या लाईफमध्ये ओरिजिनली लाईफमध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. एक मित्र तर चांगला असावाच आपल्याबरोबर जो ज्याच्याबरोबर आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, तसं काही मित्र या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही लोक प्रेम करता म्हणजे काय करता काय नक्की. आणि ही लव्ह स्टोरी आहे ती कॉलेजपासून सुरू होते. कॉलेजमध्ये जाणारे युथ आहे आणि त्यांचं प्रेम होतं. प्रेम केल्यानंतर मग त्यांचे स्वभाव आपल्याला जाणवतात. मग त्यांच्यामध्ये जी नेहमी भांडणं किंवा असा जो काय रुसवा राग रुसवा होतो आणि त्याच्यानंतर मग होतो ब्रेकअप. आता ब्रेकअप झाल्यानंतर पॅचअप होतोच, म्हणजे सिनेमा त्याचा एंड तर हॅपी एंडिंग करतातच. मग ते कशा पद्धतीचं त्यांचा पॅचअप होतो किंवा त्यांचं ब्रेकअप का होतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर हा सिनेमा तुम्हाला नक्की बघावा. म्हणजे मी बघाच असं मी म्हणेन. तू मुद्दाम फाक करतोयस काय सगळं बदला घेतोयस का तू. आरपार बघा, कारण की आरपार हा ना मला खूप कमर्शियल खूप छान म्हणजे वाव वाव म्हणेन असा सिनेमा आहे. सिनेमाचे जे डिपार्टमेंट आहेत म्हणजे कॉस्ट्युम असो, कॉस्ट्युम अरे यार काय म्हणजे मराठी चित्रपटांमध्ये कॉस्ट्युम डिझायनर तर तसं काय फार मोठं स्थान असतं पण ते तसं त्याला व्हॅल्यू देत नाही प्रोड्युसर. पण ह्या सिनेमामध्ये करेक्ट प्लेसमेंट केलेली आहे कॉस्ट्युम डिझायनरची. करेक्ट कॉस्ट्युम डिझायनर निवडलेला आहे. जे कॉस्ट्युम्स वापरले प्रत्येक सीनमध्ये ते करेक्टली रिलेट होतात प्रत्येक सीनला. फार कमी चित्रपटामध्ये असं सगळं बघायला मिळतं. आपलं कॉस्ट्युम मुद्दाम मी कॉस्ट्युम डिझायनरबद्दल करत बोललं जात नाही कुठल्या सिनेमामध्ये. फार तर फुलवंती किंवा असे जे पुरातन सिनेमे आहेत किंवा जे आपण बॅक स्टोरीजमधले सिनेमे बघतो तिथे आपल्याला कॉस्ट्युम डिझायनर दिसतो. पण तरी सुद्धा या सिनेमामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कॉस्ट्युम डिझायनर जे आहेत ज्यांनी केलंय कॉस्ट्युम ग्रेट. ह्या कॉस्ट्युम डिझायनरचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मी म्हणेन. खूप चांगला थॉट आहे, चांगलं विजन आहे कॉस्ट्युम डिझायनरला जे आपल्याला पडद्यावरती दिसतं त्या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये. तो खरा आहे, जसा असेल तसा आरपार खरा. तर ही प्रेम कहाणी आहे या सिनेमाची. गोष्ट प्रेमाची एक गोष्ट आहे आणि प्रेमाची गोष्ट सगळ्यांना आवडते. सगळेच प्रेम करतात आणि ज्यांचा अनुभव आहे त्यांनीही बघावं, ज्यांचा अनुभव नसेल त्यांनी हा आरपार जाऊन बघावा. हा सिनेमा लवली आहे. काही सीन्स आहेत ते बघा, बघितल्यावर तुम्हाला कसे सीन्स आहेत ते. आणि तुम्हाला सांगू का याचे हेअरवाले चांगले, मेकअप जबरदस्त आहे. सिनेमॅटोग्राफी सांगू ना तुम्हाला इतका ग्लॉसी